काल आमच्या इथं असं लहान मुलींना किल्ला बनवताना बघून मला पण आमच्या लहानपणीची आठवण झाली. आम्ही पण असं शाळेतनं आल्यानंतर शाळेचे कपडे पण काढत नसायचो आणि लागायचं लगेच किल्ला बनवायला. आणि त्यांचं बघून मग मी बबडू पण लागलो मग किल्ला बनवायला. बबड्या बघा किल्ला बनायच्या आधीच सगळी सैनिक आणून किल्ल्यावर ठेवायला लागला. किल्ला बनवताना एकदमच लहानपणीच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोर यायला लागल्या. सगळीकडून दगड शोधून आणणं, कुणाच्या तरी बागेत जाऊन चोरून लाल माती आणणं, सगळा चिखलाचा राडा करणं, चिखलाचा राडा केल्यानंतर आईचं ओरडणं सगळं आठवायला लागलं. आणि हे सगळं सांगताना पण माझ्या चेहऱ्यावर जी स्माईल आलेली आहे ना ते काही सांगूच शकत नाही. मी पण मग डोक्यात सगळ्या त्या लहानपणीच्या आठवणी घेऊन लागले किल्ला बनवायला. किल्ल्याचा सापळा तर तयार झाला पण मातीच नाही. बबडीचे पप्पा रानामध्ये गेले होते, त्यांना म्हटलं येताना माती घेऊन या आणि मग पूर्ण किल्ला बनवते. आणि माझा लाडू असा दारामध्ये बसूनच आम्हाला किल्ला बनवताना बघत होता आणि कसा हसत होता बघा. बबडीचे पप्पा आल्यानंतर मी बाकीचा किल्ला बनवणार होते, तोपर्यंत म्हटलं जरा किचनवरची थोडी साफसफाई करून घेते, म्हणून केलं दिवाळीचं स्वच्छता अभियान सुरू. मी त्यात बबडी माझी मदत करत होता. मदत कशाची करत होता, उलट माझं काम वाढवत होता. पण काय करायचं, त्याला घेऊनच करावं लागतं आता सगळं. माझी कडाप्याची मांडणी तर कालच साफ केली होती, राहिलं होतं फक्त ही किचनवरची छोटीशी मांडणी, ती पण साफ करावं म्हटलं. आणि इकडे मी स्वच्छता करते आणि तिकडे बबड्याचं बघा काय चाललं होतं, डब्यावर डबे मांडून काय चाललं होतं. त्याच्यावर कप मांडला होता, कप फुटला असता म्हणून मी लागले त्याला ओरडायला. पण किती ओरडलं ना तरी बबड्या माझी मदत करायला काय कमी पडत नाही बाबा, पुरेपूर मदत करतो माझी. आणि जी माझी छोटीशी किचन रॅक आहे ना ती मी भरपूर जणांच्या व्हिडिओमध्ये बघितली होती आणि खूप छान दिसत होती, म्हणून मी पण मागवली ऑनलाईन. फक्त 155 रुपयाला पडली म्हणून मी मागवली. आणि ती झाडं आहेत ना शोची ती पण ऑनलाईन मागवली आहे आणि ते डबे पण ऑनलाईन मागवले आहे. आणि ते वरचं पेंग्विन आहे ना ते पण मी ऑनलाईनच मागवलं आहे. मी ऑनलाईन इतकी शॉपिंग केली आहे ना की डिलिव्हरी मॅन आला की बाहेर येतो आणि म्हणतो मॅडम घराबाहेर आलोय या बाहेर. पेंग्विन मला इतके आवडलेत ना, मलाच काय भरपूर जणांना आवडले. माझ्या घरात जितके जण येतात ना त्यातले 2-3 जणांनी तरी ते पेंग्विन ऑनलाईन ऑर्डर केले आहे. ज्या लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या त्यामध्ये बसून जातात, त्याच्यामुळे इकडे तिकडे हरवत नाहीत आणि जागच्या जागी आपल्याला सापडतात लगेच. आणि असा काय होता माझा लास्ट किचन लूक. लवकरच मी किचन ट्रॉल्या आणि कपाट पण बनवून घेणार आहे आणि ह्या मांडणीला पूर्ण पॅक करणार आहे. इतक्या साऱ्या धावपळीमध्ये मी काय खाल्लंच नाही म्हणून थोडंसं केळीचं शिकरण बनवलं आणि मग घेतलं खाऊन. चला तर मग बाय. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्कीच सबस्क्राईब करा.